एक गुरुतुल्य महात्मा रस्त्यावरून चालले होते. नुकताच पाऊस पडून गेल्याने रस्ता ओला झाला होता. महात्मा आपले धोतर सांभाळीत सावधपणे चालत होते. रस्त्यावर पावसाळी दानवे वळवळत होती. महात्मे फार कनवाळू असतात. त्यांनी ईश्वराला विचारले, देवा, तुम्ही आम्हाला हा सुंदर नरदेह दिलात, पण या जीवांना असे प्रारब्ध का भोगावे लागत आहे? ते कोणाच्या पायाखाली तर कधी वेगाने धावणाऱ्या वाहनांखाली रस्त्यावर चिरडून मरत आहेत. लगेच त्यांच्या कानात अमृतवाणी ऐकू आली. वत्सा, या जीवांनाही एकदा मनुष्य योनी मिळाली होती, पण ते पशुसारखे वागले. आईवडिलांना घराबाहेर काढले. ते आश्रितासारखे वृद्धाश्रमात राहिले. आईवडिलांची चौकशीही केली नाही. अंत्यसंस्कारालाही गेले नाहीत. मृत्यूनंतर कर्मे बरोबर येत असतात. यांच्या खात्यात पुण्यसंचय नव्हताच. मग भोग भोगण्यासाठी अशा योनीला जाऊन पापे फेडीत आहेत.